विचार करा, तुम्ही मतदान करायला गेलात, तिथं मतदान कार्ड दाखवलं आणि समोरचा अधिकारी म्हणतोय की आम्ही तुमचं मत घेऊच शकत नाही कारण की तुम्ही व्हॅलिड मतदारच नाही आहात. ही आहे भाजपाची बिहार जिंकण्याची स्ट्रॅटेजी. असाच आरोप विरोधक सध्या करत आहेत आणि याच आरोपामुळं काल विधानसभेमध्ये बिहारच्या प्रचंड राडा झाला. अगदी सगळे पॉलिटिशियन एकमेकांना मारायला आले. ही नेमकी BJPची स्ट्रॅटेजी काय आहे आणि हा नेमका नवीन नियम काय आहे हेच आपण समजून घेणार आहोत. तर सर, SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, इलेक्शन कमिशनची अशी एक रिव्हिजनची प्रोसेस ज्याच्यामध्ये तुम्ही मतदार आहात की नाही हे स्पष्ट केलं जातं. म्हणजे कसं, तर इलेक्शन कमिशन सुरुवातीपासून, याच्या आधी 2003ला ही प्रोसेस झाली होती, त्याच्यानंतरपासून जेवढेही वोटरनी रजिस्टर केलेलं आहे त्या वोटरच्या वोटर ID जस्ट चेक नाही करणार, तर ते वोटर ID ज्या कागदांवर बनलेले आहेत ती कागदसुद्धा चेक करणार. उदाहरणार्थ आधार कार्ड हे काही तुमचं नागरिकत्वाचं प्रूफ नाही, ना तुमच्या बर्थ सर्टिफिकेट आहे, ना तुमचा जन्म जिथं झाला त्याचं सर्टिफिकेट आहे. मग मतदान कार्ड ज्या सर्टिफिकेटवर बनतं ते म्हणजे तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा तुमची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे चेक करणार आहे. आणि हे सर्टिफिकेट जर त्या माणसाला दाखवता आलं नाही तर त्याचं मतदान कार्ड त्याला मिळणार नाही आणि त्याच्यामुळं तो येणाऱ्या काळात मतदान करू शकणार नाही. मग BJP असं पाऊल घेत नाही, अर्थात इलेक्शन कमिशन घेत आहे. पण विरोधकांचा असा आरोप आहे की ही सगळी प्रोसेस इलेक्शन तोंडावर असतानाच का केली जात आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेते याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्ट म्हणलं की इलेक्शन कमिशनला हे करण्याचा अधिकार आहे, मात्र याचं टायमिंग क्वेश्चनेबल आहे आणि त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल बर्थ सर्टिफिकेट द्यायला काय प्रॉब्लेम आहे, पण विचार करा किती जणांकडे बर्थ सर्टिफिकेट रेडी आहे आणि त्यातल्या किती लोकांनी यामध्ये प्रॉम्प्टनेस दाखवून या सगळ्या गोष्टींचा ते पाठपुरावा करतील. सध्याच्या आकडेवारीनुसार जवळपास 51 ते 61 लाख लोक ऑलरेडी बिहारच्या राजकारणामधून वोटर IDमधनं काढून टाकले गेले आहेत. ही 61 लाख लोक मतदान करू शकणार नाही आहे.